आम्ही चाललो आज नदीवर. जानी वगैरे बसले मला लागत नाही. मग आम्ही ताई तर घेऊन बसले कपडे धुवायला गेले. आणि पुढं मामा आणि हार्दिक मागं बघ. मामाच्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त चाललो बोला. हां, मामाच्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त आम्हाला नदीवर चाललेलं आहे कपडे धुवायला. हा मोठा रिसॉर्ट आहे. माझ्याकडे मामाने कुरकुरे घेतले आहेत. कुरकुरे तिथंच पल्ल्याचा वाढदिवस. आधी आपण आलते ना कपडं एवढे आले ते एक गोदरेज होते. आईला बघला फॅमिली मलाच झालं तर इथं कशाला खाली नदीला पाणीच राहिलं नाही. भाजी या भाजी जायचं जायचं नदीवर धुवायचं. कुठे चाललाय? आले कुठे चाललंय? हॅलो, आम्ही पोचलेलो आहोत नदीवरती. ही आहे सावळ्याची नदी. ही बघा कामवाली कपडे धुवायला आले. आम्ही नदीवाले येडे झालेले आहेत. आधी फोटो काढ ना. आमचे व्हिडिओ काढ ना. आमची डायरेक्ट खालती वाहून बघू शकता तुम्ही. आता त्या नदीच्या खालती जाणार आहे, तिथपर्यंत जाणार आहे. आणि तिथं मोनी बेंड झालेली आहे, ती गलतच नाही पण पाण्यात. ओ ओ ओ पडली पडली चालली चालली वाहून. आता ही बसली तिच्या डोक्यावर. मामा आहे आमचा, आमच्यासाठी वडापाव घेऊन आलेला आहे. सो काय झालो, आम्ही खातोय वडापाव. वडापाव आमच्या मामाने बघा आम्हाला ते दोन कोणी खाल्लं? तुझं दोन झालं का? 5 वाला वडापाव आणलाय. हे बघा कशी खाते. अय ब्लॉगर, तुमच्या मामाची रिक्षा आहे. माणसी तिथे दोन मी थंड करायला लावलंय, गरम झाला होता म्हणून. मामांचा पाणी वाचून आम्ही आज नदीवर आंघोळ लावली. चलो मामाची रिक्षा.
गेली पुढं बसायला नवऱ्याच्या बाजूला. आता काय बोलू?